ही वावत गावाची अंगणवाडी आहे. इथे लहान लहान मुलं शिकतात. ते सगळे गटारीमुळे सगळे मच्छर त्यांना चावतात. आता पहिल्यांदा साथ चालू आहे, तब्येत बिघडते लहान लहान मुलांची, आणखी तब्येत बिघडते, आणखी त्यांना दवाखान्यामध्ये जावं लागतो, तो इतर खर्च होतो. हे सगळं त्यांनी नील करावं तेवढी आपली अपेक्षा आहे. सगळं एकदम छान व्हावं. तर आता अनेक गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की समोर गावाची अंगणवाडी आहे, तिथे पाण्याचा हक्का आहे, तो कदाचित बंद पडला आहे. तर अंगणवाडीचा जाण्याचा रस्ता तुम्हाला दाखवतो मी पण जातो त्या सोबत. कधी इथून पाय घसरून पोरं पडू शकतात. इथे सगळं गटरीचं पाणी जमा होत असेल कदाचित. सगळे ते मच्छर, मला अक्षरशः मच्छर चावतायत बघू शकतो. पण इकडून जाण्याचा रस्ता आहे, म्हणजे अंगणवाडीला जाण्यासाठी पोरांना एवढा अशा रस्त्यातनं जावं लागतं, म्हणजे ही खूप खराब गोष्ट आहे. अरे बापरे, ही या वावद गावाची अंगणवाडी आहे. आपण बघू शकतो इकडची जी परिस्थिती आहे. हा इकडचा बाजूचा रस्ता बघा, रस्ता आहे काय आहे समजायला मार्ग नाही आहे. ही मध्ये अंगणवाडी, इथे लाईट नाही का? लाईट पण नाही. अंगणवाडी आहे, इथे पोरांचं भविष्य घडणार आहे आणि त्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे लाईटच नाहीये. इथं खूपच मोठी गोष्ट आहे. आणि आपण जसं बघू शकतो अंगणवाडी तिकडे सगळी दाबली गेली खाली. जिथे मी आता उभा राहतोय इथे ही अंगणवाडी पूर्ण खाली बसून गेलेली आहे. मी उभा आहे, अक्षरशः 1 फूट निघून गेला असेल खाली लेवल पासून. तरी अवस्था आहे. इकडे पोरांचं भविष्य बनणार आहे. आपल्या देशाचं भविष्य इथून निघतंय बाहेर. ही या गावाची अंगणवाडी आहे. इथे अक्षरशः खाली दाबली गेली अंगणवाडी. इथे आपण बघू शकतो इथे एवढे मोठे मोठे खड्डे झालेत. इथे गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की इथे 2 वेळा साप पण निघालेत. तर जर हा साप जर एखाद्या लहान मुलाला जर चावला तर त्याचा जबाबदार कोण राहील? ही एवढी खराब परिस्थिती आहे. इथे बघू शकता तुम्ही सगळे भिंतांना सरदावे लागलेत. भिंत सगळी टाईल्स सगळे तुटलेले आहेत. लाईट नाहीये. विशेष म्हणजे इथे लाईट पण नाही. आम्ही इकडे सगळे गावकरी मिळून फ्लॅश लाईट मध्ये मी इथे शूट करतोय. तर खूपच खराब गोष्ट आहे. अजून बघू ही आपण आता मागे बघितली अंगणवाडीचा रस्ता. हा दुसरा रस्ता आहे अंगणवाडीला येण्याचा आणि जाण्याचा. इथून आपला देशाचं भविष्य घडणार आहे. या गावाचं भविष्य ह्या रस्त्याने शाळेत जातोय, अंगणवाडीमध्ये जातोय. आपण अनेक वेळा डिस्कस करत असतो की आम्हाला शाळेमध्ये जाण्यासाठी रिक्षा नाही आहे, बस नाही आहे. इकडच्या पोरांना शाळेत जाण्यासाठी रस्ता नाही आहे. बोला. सर्दी खोकला वैर कतलाक दवाखाना करू आखा गावना पाणी आता येई आका निसताना दऊया किडा पडी जाता पाणी माका कतला काम सैन करत दरवरीस बेकार आमला घरला हाल करेल तर आजूबाजूना पाणी बटा येई. यांचं म्हणणं असं आहे की पूर्ण गावाचं पाणी इथे उतार असल्यामुळे इथे जमा होतं आणि इथे पाण्यामध्ये किडे पडतात, मच्छर होतात, पांढरे किडे म्हटले त्यांनी. त्याच्यामुळे त्यांच्या पोरांच्या हेल्थवर पण असर होतोय. इथं गडेर आहे, अंगणवाडी आहे. इथं लहान पोरे जातात, काय नाही इथं गडेर बिडेर. लाईट बँक नाही इथं. एक लाईट लावलेली आहे फक्त 10-1 वाजेपर्यंत चालते येते लाईट. पण लाईट वगैरे काहीच काही नाही. एकच लाईट आहे. एकच लाईट येते पण 9-10 वाजेपर्यंत चालते. इथली बेकार समस्या इथं. गटरचं तर आम्ही बघितलं पूर्ण गावातच गटरचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे कुठे ना कुठे या गावामध्ये गट्टरच नाहीये. आता गट्टर का नाहीये याचं त्यांना उत्तर गरजेचं आहे देणं. हा इकडे बघू शकता हे लोक इकडे राहत आहेत. यांच्या अंगणामध्ये अक्षरशः पाणी जमून गाळ साचून जात असेल पावसामध्ये. आज किती दिवसापासून 5-6 दिवसापासून पाऊस बंद आहे. त्यानंतर ही परिस्थिती, जेव्हा पाऊस येत असेल तेव्हा इथे काय होत असेल.
हे मुरुम 15 दिवसापासून टाकलेले ग्रामपंचायत लक्ष देत नाही इथं. आम्ही वारंवार तिथं जातोय आणि सांगतो त्यांना की करा. ते सांगताय करू असं सांगताय, पण त्यांचे काय प्रश्न आम्हाला सांगून द्या. हा मुरुम कुठून निघालाय दादा? हा मुरुम रस्त्यावाल्याने दिलाय त्यांनी, म्हणे ते सांगताय की ग्रामपंचायतचं सांगा तुम्ही, ग्रामपंचायत करेल तुमच्या पुढे. हा येतं दुसऱ्यांनी टाकलेलं आहे. म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी इथे त्यांनी टाकलेलं आहे. टाकलेलं आहे. आणि ते सांगताय की तुम्ही ग्रामपंचायतला सांगा. हा. आता 15 दिवस होऊन गेले आम्हाला जायला रस्ता नाही. कुठून जायचं आम्ही? आम्हाला त्रास होते जायला, असं फिरून जावं लागतं. पुढारी लोक येत या गावना काम नाही होऊ देणार मला. पुढारी लोक नाही होते जात. हं. म्हणजे तुमची इच्छा होती पण काम नाही करू दिलं. म्हणे इच्छा होती गावना काम कराने, गावले बटा नेवना कराने, पण हे लोक मला आडफाटा द्यायले. असं कोण होता त्या लोके? गण पैबारा गावना लोक गावना नाही गावना काही ती नाडे. बरं. तर तुम्हाला पैबारा आय करलेवाना, पैबारा काम करलेवाना, पैसा वटारलेवाना, मना कामच येऊ देणार नाही. मला सही पण करतो येऊ देणार नाही. या त्यासना सह्या करले तर त्यासना काम वटारे लेवाना अशा करणार येत्या. मग तुमले जसं आई बटा वैरण तर तुमले काही वाटलं नाही का की मी लोकच ना करता काही कोठे आवाज उठावू म्हणा, कोठे बोलू काय करू? बोलायला करस पण मला कोणी साथ देणार नाही. मी एकली पडी गयो, मग कोणी साथ देणार नाही मला. मग आता जरा गावनी जी अशी परिस्थिती खराब परिस्थिती पाहिजे आज कसं वाटत तुम्ही देखील नाही काय मनमा विचारत असतील ना? मग मी काय करू एकली या बटा आते जशा त्याच्या राहू द्या, बोलायला नको लावा मला. नाही बोला ना बिंदास, बोला मामी. तर जे थोडेसे ते भाऊक होऊन गेले बोलता बोलता, त्यांचं म्हणणं असं आहे की मी सरपंच होती, मी तर स्वतः या गावात राहते, ह्या गावाच्या अनेक समस्या मला समजत होते. मी बऱ्याचशा अधिकाऱ्यांना सांगितलं, इकडच्या ग्रामसेवकांना सांगितलं, त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना कुठे गृहीतच धरलं नाही, त्यांना सह्या करायला सुद्धा बोलवलं नाही. म्हणजे सरपंच फक्त नावालाच त्यांना बोलवलं होतं, बाकी सगळे कामं परस्पर होत होते. आणि त्यांनी अनेक समस्या त्यांनी सांगितलं की मी इथे वॉशरूमची सांगितलं तर लेडीज लोकांसाठी वॉशरूम वगैरे करायचं, पाण्याच्या व्यवस्था, गटरच्या व्यवस्था, पण कुठे ना कुठे त्यांना अडचण देण्यात आली आणि त्यांचे कामं करून नाही दिले. हे तुमचं घर आहे का दुकान आहे? हे बघू शकतो, हे गावातल्या सरपंचांचं घर आहे. तर म्हणजे बरेचसे लोक म्हणतात की सरपंच काय करतोय, सरपंचची इच्छा असल्यावर काम करता येत नाही, अशी लाचारी कुठे ना कुठे ह्या सिस्टमने बनवून ठेवलेली आहे. खड्डा बी येल होता, वरती नेल होता, का सुगाट नाही दिदा. का अशा वय घेता सोच खड्डा बी येल होतात, गली शाप कराना येल होतात, संडास ना पैसा खायली ना त्या बटन, मग काय काम करीन. म्हणजे सरपंचांचं म्हणणं असंच आहे की निधी आला, सगळं झालं, पण ते गावात आलंच नाही. सरपंच स्वतः आपल्याला सांगत होते की या गावाची परिस्थिती बघून त्यांना पण वाईट वाटतं, पण काय करतील, कोणाकडे बोलतील. आता जर सरपंच व्यक्ती काही करू शकत नाहीये तर जिकडचे जे नागरिक आहेत ह्याचा समस्याचा सोल्युशन कसा भेटेल त्यांना? ते कोणाकडे आपली समस्या घेऊन जातील? पिण्याचे पाणी याच्यामधून जातं. आता तुम्ही विचार करा, पाणी कसं असेल बरं, पिण्याचं पाणी किती नुकसान होत असेल मुलांचं, आरोग्य किती धोक्यात आहे. असं ग्रामपंचायत आहे, काही लक्षात नाही, काहीच नाही, झिरो आहे डायरेक्ट काम केलेलं त्यांनी. इथं वाल आहे ना, इथं अवस्था बघा, इथं बाया मावड्या, इथं सगळं संडास जात आहे, ते पाणी सगळं इथं येतं आहे आणि इथं साचतंय पाणी, आणि ते आम्हाला प्यायला पाणी येतंय. तब्येत बिघडली, कोणाला काय झालं, ते इथं काही व्यवस्था बी नाही, म्हणजे आरोग्याची आरोग्याची काही व्यवस्था नाही. बरोबर. आणि इथं बघा सगळं घाण राहते, इथं व्यवस्था बी नाही करता, कुंडी बी नाही बांधताय. कुंडी बांधून दिलं असतं ते पाणी सोडणारा कुंडीमध्ये काहीतरी झाकून दिलं असतं, ते बंद झालं असतं. बरोबर. ते या दादांचं असं म्हणणं आहे की इथे गावातलं जे पाणी सुटतं त्याचा वॉल इकडे आहे आणि त्या वॉलच्या आसपास इकडे लोक, बरोबर, ही पाण्याची मेन लाईन आहे आणि इथे बरेचसे लोक इकडे वॉशरूम वगैरेला इकडे येत असतील लोक, तर सगळीकडे ती घाण पण आहेत.
तेच पाणी त्याच्यात जातं आहे आणि तेच पाणी त्याच्यात जाऊन पुढे लोकांना आजारी ह्याच पाण्यामुळे पडत आहेत आणि आजार झाल्यानंतर इकडे आरोग्याची काही व्यवस्था नाही शासनाकडनं. इथे दादा इकडे हॉस्पिटल वगैरे आहे का गावामध्ये प्रायव्हेट वगैरे? प्रायव्हेट आहे. प्रायव्हेट एक डॉक्टर येतं आहे वाणी डॉक्टर म्हणून. फक्त ते इंजेक्शन वगैरे टोचून जातं, आपल्याला फोन लावला का येऊन जातं ते. मग इकडे जर काही आरोग्याच्या जर काही समस्या आल्या तर तुम्ही कुठे जाता? नंदुरबार नंदुरबारलाच जावं लागतं. नंदुरबार किंवा रांडाड. आराम. बोला. कोण खाली उतरणार आहे खाली? बघा बरं, शिडीला पूर्ण जंग लागून गेलाय. तुटून गेली ना ती, बरोबर. सगळी मोडून गेली शिडी. शिडीचे बी 4दा आम्ही सांगितले, नाही ऐकत आहे कोण. हे पाटकं बी दाखवून टाकायला सांगितले, ते बी नाही ऐकत आहे. पण एक चांगली गोष्ट अशी कमसे कम टाकी तर साफ आहे तुमची. टाकी आता साफ आहे. 15 दिवस पहिले आमचं इतकं मटेरियल काढलं ना, कम से कम 15 ते 20 बादल्या मटेरियल काढलं इथून. इथून हा. म्हणजे 15-20 दिवस आधीच साफ झालं. हा. पण जसं आज आम्ही इकडे आलोय आम्ही बघतोय इथे की साफ टाकी आहे. तर साफ आहे आज. मग 15 दिवसानंतर वरून माल पडतंय. बरोबर. वरून इथे ना टाकीचं छतचं माल पडतंय, अच्छा, दुरुस्तच नाही ते. बरोबर. मग आता दादा इकडे उभं राहणं आपलं सेफ आहे की नाही तो पण एक शेप आहे, शेप आहे. सेफ आहे ना. हा. तर हे दादा आम्हाला सांगत होते की टाकायच्या फिटनेसचा पण इश्यू आहे. ते तर आपल्याला दिसतं पण आहे. पूर्ण भरपूरसे त्याच्या तडे पडलेले आहेत आणि अक्षरशः मधल्या त्या सळ्या दिसत आहेत. इथून टाकं पूर्ण असं शी शेपमध्ये बाहेर निघून आलेलं आहे पूर्ण आणि बरेचसे तळा पण पडलेले आहेत. हे पण एक मोठा सेफ्टी कन्सर्न आहे गावाच्या लोकांचा. हा बोरची मोटर खराब झाली होती सर. मोटर याने टाकलेली मोटर आणि वायर टाकलेली, याला टोटल खर्च 40,000 रुपये लागलेला आहे आणि सरकारकडून 1.5 लाख रुपये मंजूर झाले होते आणि ते 5 झालेले आहेत. बरोबर. हां, मग 1,10,000 रुपये गेले कुठून मग याचे? हा फक्त 40,000 रुपये खर्च झालेला आहे याला सर्व रेडी करून मजुरी सहित. हा तुम्हाला आकडा कुठून मिळाला 40,000चा? आहे ना तिथं ऑनलाईन पाहिलं ना तुम्ही? Online तिथं? सगळं, अच्छा. तिथं सर्व टाकून दिलेलं आहे याचं पण. याचा पण टाकून दिलं तिकडे सर्व आहे याच्यामध्ये. तिथं लावलेली आहे आपण फाडी. बरोबर तिथं बरोबर. सर्व याचं पण हे आहे. 40,000 रुपये खर्च लागलेला आहे याला फक्त आणि वरून 1.5 लाख रुपये मंजूर केलेले याचे. बापरे. म्हणजे आता आपण बघू शकतो दादा ते सांगताय की त्यांनी पूर्ण गावाचे जेवढे पण निधीचं कामं झालेत सगळे त्यांच्याकडे पुरावे त्यांनी गावाच्या मेन एंट्रन्स आहे तिकडे त्यांनी चिपकवून दिलेले आहेत. ते आपण स्टार्टिंगला बघितलं व्हिडिओच्या तर त्याच्यामध्ये ह्या कामाचा पण उल्लेख केलेला आहे. ही कुंडी बनवली आहे, सगळं कचरा टाकून दिलं आहे, सगळं बंद करून दिलं आहे. सगळं दुर्लक्षित आहे सगळी. ढोरांसाठी गाव आहे. आहे ती सगळी गावाची. ही वाली हा ही वाली ढोरांसाठी पोरांसाठी आहे होती. हा. म्हणजे कोणी त्यांची बुजली आहे ही म्हणजे ते काय कोणी बी लक्ष करत पण दिलं ते नाही म्हणजे लक्ष त्याच्यावर दिलं विचार पाहिजे केला बुवा असं. कोणी तर अरे मग कचरा पेटीत ग्रामपंचायतचं बनवून काम आहे दिलं ना त्यांनी. ते लक्ष द्यायचं हा. असं. बरोबर. लक्ष द्यायचं हा काम आहे होतं ते त्यांचं. डोर पिण्याचे पाणी ना ते हा. पण हे असं लक्ष ते लक्ष देतच नाही दिलं नाहीये त्यांनी तर लोकांनी मग कचरा टाकून दिला तिथं. असं. बरोबर. तर गव्हर्नमेंटने स्कीम चालू केली होती आयुष्यमान कार्ड सारखी की लोकांना आजारासमोर जावं लागलं तर त्यांना प्रॉब्लेम नको यायला. पण ह्या गावामध्ये जर लोक आजारी पडले तर ते जातील कुठे हा गावकऱ्यांचा प्रश्न आहे. आणि आता मागे एक दादा आम्हाला सांगत होते की गावामध्ये टायफॉईडची साथ चालू आहे तर हे सगळे लोक नंदुरबारला जाऊन ट्रीटमेंट घेत आहेत.